गेल्या काही काळामध्ये राज्यानं कधीही न पाहिलेल्या युत्या आणि आघाड्या पाहिल्या। दरम्यान आता राज्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक पातळीवर आणखी काही नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात। कारण पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातूनही एक मोठी बातमी समोर येताना दिसली। स्थानिक पातळीवर भाजप वगळता कुणाशीही शरद पवारांची राष्ट्रवादी युती करू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत शरद पवार जाऊ शकतात आणि जर त्यांना त्यांच्या सोबतही जायचं नसेल तर शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय देखील शरद पवारांच्या पक्षासमोर खुला आहे। मात्र युतीबाबतचे सर्व अधिकार शरद पवार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवणार असल्याचंही समजतंय। दरम्यान याबाबत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी जे काही उत्तर दिलं ते नेमकं संभ्रमात टाकणार आहे की संकेत देणार आहे याबाबत आता संपूर्ण राज्यामध्ये चर्चा सुरू आहे। तर सुप्रिया सुळेंनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे ते आधी पाहूयात। हे आमची लाईन नेहमीच असते, किती वर्ष 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात। नेहमी हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। बरं ऐकलं सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं। त्यांनी जे काही उत्तर दिलंय त्याचा अर्थ तर आगामी काळामध्ये होणाऱ्या घडामोडींवरून स्पष्ट होईलच। मात्र शरद पवारांना भाजप का नकोय आणि जर का पवारांनी वेगळा निर्णय घेतला तर काय शक्यता निर्माण होऊ शकतात याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया। तर पवारांना भाजप नकोय का असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो, कारण भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची विचारधारा वेगवेगळी आहे। भाजपचं राजकारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं राजकारण सेक्युलर विचारसरणीचं आहे। तर भाजपमुळेच एकसंध राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याची अनेकांची धारणा तर नाही ना। उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राजकीय समीकरण बदलणार, उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीचं काय होणार, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगवेगळे पर्याय शोधणार। तिकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत जाण्याच्या चर्चा आहेत आणि त्यात आता सूत्रांनी सांगितल्यानुसार शरद पवारांकडून भाजप सोडून इतर कुणासोबतही जाण्याचे संकेत, यावरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबतचं कोणतेही चित्र दिसत नाही आणि त्यामुळे आगामी काळात राज्याला नव्या युत्या किंवा आघाड्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे। तसंच जर का महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली तर तिन्ही पक्षांपुढे काय पर्याय असू शकतात त्याचाही आपण उहापोह करूयात, त्याची देखील शक्यता जाणून घेऊयात। तर महाविकास आघाडीमध्ये राहूनच निवडणुकांना सामोरं जावं, पवारांच्या राष्ट्रवादी समोर नेमके काय पर्याय ते आपण पाहतोय। काँग्रेस सोबत राहूनच निवडणुका लढवाव्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाऊन लढावं, तर ठाकरेंसमोरचे पर्याय काय आहे, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मनसेचा पर्याय आहे, महाविकास आघाडीमध्ये राहूनच निवडणुका लढवाव्यात, मुंबई ठाण्यामध्ये स्वबळावर लढण्याचा पर्याय देखील असू शकतो। त्या पाठोपाठ काँग्रेस समोर नेमके काय पर्याय आहेत, तर काँग्रेस समोर महाविकास आघाडीमध्ये राहूनच निवडणुका लढवाव्यात हा पहिला पर्याय। दुसरा पर्याय शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच निवडणुकीला सामोरं जावं, शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यास स्वबळाचा पर्याय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।